शृंगार पुरी जावे, सुभाष सांभाळावा. काय हे काय? युवराजांनी चिडू नये. चिडू नये? आम्हाला फरमान दिलं जातं. अरे निरोप पाठवायचा, आदेश पाठवायचा, पण हे फरमान. खासगीत सांगतात आम्ही तुमचे आबा आहोत, आणि चार चौघात वागले मात्र छत्रपतींसारखेच. पोटच्या पोराला हे असं फरमान पाठवतात. ते फरमान आपल्यासाठी नाही, आमच्यासाठी आहे. सारव करू नये. शंभूराजे, मग त्याची हिंमत तरी कशी झाली या फरमानावर ठसा उमटवायची? एवढी काही झाली होती, धीर निघाला नाही. स्वतः जाऊन शहानिशा तरी करायची होती. आम्ही शिक्का उमटवलाय, पण फरमान ठेवून घेतलंय. मातोश्री, तुम्ही तरी थांबवायचं होतं पोटच्या पोराच्या हद्दपारीवर अंमलाचा ठसा उमटवताना. जावई बापू, शांत व्हा. शांतच आहोत आम्ही, शांतच आहोत. आमासाहेब, आपल्याला एक विनंती आहे. जी. आपण शृंगारपुरी जावं आणि पुण्यात दिवाणजी सांगून सरकारी दिवाणस्थान तयार ठेवावं. जी, परंतु फरमानाप्रमाणेच वागावं लागेल. छत्रपतींचं फरमान आहे. अवमान करता येणार नाही. निघण्याची तयारी करा. शंभूराजे, ऐकावं. सुनबाई, आपण पुढे जा. रागाच्या भरात काही करतील. आम्ही तेच म्हणतो, फरमान द्यायचं कशाला? हो ना, आणि मग बोभाटा होतो. आधीच ते रागात आहे, त्यात हे तेल पडलं. पण शृंगारपूरला जायचा आदेश द्यायचं कारण तरी काय? एवढ्या तडकाफडकी महाराजांनी हा असा निर्णय घेतलाच का? बघा ना, आणि रायगड सोडून शृंगारपूरला का? युवराज, युवराज, या चिटणीस, केलीत का फरमानाची अंमलबजावणी? हो. म्हणजे युवराजांसाठीच होतं ना फरमान? काय होता मजकूर आता तरी सांगा. महाराजांनी युवराजांना शृंगारपुरास जाण्याचे आदेश दिले आहेत. शृंगारपुरास जाऊन प्रभावळीचा सुभा सांभाळण्यास सांगितले. अरे रे, काय हे शंभूराजांच्या नशिबी आले. मोरपंत आहो, महाराजांचा आदेश म्हणजे त्यावर केवढा विचार केला असेल त्यांनी. हो, पण त्याच आदेशाचं युवराजांनी स्वागतच केलं असणार. कारण आपण सुरनीस, पेशवे, चिटणीस किंवा युवराज असलो तरी ते नंतर, पण प्रथम महाराजांचे मावळे. मावळ्यांचं हेच काम की महाराजांच्या आदेशासाठी, स्वराज्याच्या हितासाठी कटून मरायचं. हे खरं आहे हो, पण अचानक आदेशच समोर आला तर काय करायचं? जगदीश्वरा, आज काही हातून बरं घडवून घेतलं नाहीस. पंत,
आज कुठे आपल्या मेहनतीला यश आलं आणि म्हणून शंभूराजे कुठे शृंगारपूरला. मनासारखं दान पडलं. शेवटी अनाजी पंत हं? तुमची मुत्सद्देगिरी कामी आली. पंत, त्या मुत्सिद्धगिरीला पागोटे बांधा. मोठं काम केलंय तिनं. हो. आपण या. वर्दी न देता आलो म्हणून माफी असावी, परंतु राहावलं नाही म्हणून आलो. काही सूचना होती का? काही सांगायचं? जी, फरमान खूपच सुंदर लिहिलंय आपण. पुतळा राणी साहेब, आजवर आम्ही आपण लिहिलेले अनेक फरमान वाचले, पण हे फरमान खूप सुंदर, उत्तम नमुना. एक बाप आपल्या पोटच्या लेकरासाठी एवढा कठोर होऊन फरमान लिहितो, त्याला कशी दाद द्यावी तेच आम्हाला कळत नाही. कदाचित आऊसाहेब असत्या तर आपल्या हातात शेरभर सोन्याचं कड घालून आपली वाहवा केली असती. राणी साहेब, ज्या लेकराच्या काळजात आपल्या बापाचा देव्हारा आहे, त्या लेकराला रायगड सोडून निघून जा म्हणून आपण सांगता, ह्यात काय खुबी आहे? अंमल करावा आमचा आदेश. हे बघा, आम्ही जे मुळात या फरमानात मायेचा मजकूर नाहीच. जो आहे तो फक्त सिंहासनावर बसलेले छत्रपती. राणी साहेब असं बोलू नका. तुम्ही तरी आम्हाला समजून घ्या. कसं बोलावं आम्ही? आम्ही ते फरमान पाठवलं. मुळात आमचा त्या फरमानालाच विरोध. लिहिलंच का आपण हे फरमान? काय करायला हवं होतं? ही गोष्ट खासगी सांगता आली नसती का? नसती सांगता आली. कारण स्वराज्यात खासगी असं काहीही नाही. जे आहे ते सगळं खुलं. आम्हाला नाही पटत ते. त्याने जवळ बोलावून सांगितलं असतं तर चाललं नसतं का? मुळात इतकी वर्ष आम्ही आपल्या बरोबर संसार केला, पण आजही आपल्या मनाचा अंदाज काही आम्हाला येत नाही. एका बाजूला आपण म्हणता तीर्थयात्रेला जाणारं कुटुंब अचानक चोरांचा सुळसुळाट होतो म्हणून घर राखण्यासाठी एक जबाबदार माणूस मागे ठेवायचा असतो, असं उदाहरण देता आणि सांगता की आम्ही त्यासाठी शंभूराजांना मागे ठेवतोय. हे 2 दिवसांपूर्वी आपण सांगितलं आणि आज घर राखण्यासाठी ठेवलेल्या मुलालाच आपण घराबाहेर काढलं. का का महाराज? का कोणी आपल्या शंभूराजांच्या मनाची पर्वा करत नाही? पुतळा राणी साहेब, आम्ही जे काही करतो त्यामागे एक वजह असते. यास काय वजह आहे? आहे उत्तर. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला छत्रपती बांधील नाहीत. मात्र येणारा काळच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल. जगदंब. युवराज! युवराज!
मुजरा युवराज. मुद्रा युवराज. युवराज, आम्हाला समजलं, वाईट वाटलं. कशाबद्दल? महाराजांचा आदेश म्हणजे फरमान. युवराज, परंतु आम्ही दिलेला आशीर्वाद वाया नाही जाणार. हो हो, यशस्वी होणारच तुम्ही. झालं. युवराज, नाराज नका हो. अहो, नाराज नाही होणार, नाहीतर काय हो. आणि आपलं ठरलंही होतं युवराजांच्या हाताखाली राहून स्वराज्य सांभाळायचं. हो ना. आणि महाराज एवढे विचारी, पण मग त्यांनी असं कसं केलं? गेले शृंगारपूरला. शृंगारपूरला नाही, इथून तरी गेले. पण नानाजी पंत, हं? महाराज एवढे हुशार, पण त्यांच्याही लक्षात आली नाही तुम्ही मारलेली गाठ. का आली असेल? आली असती तर बोलले असते, कान उघडणी केली असती लगेच. हो, तेही आहेच. युवराज एकदा गड उतार झाले की आपण मोकळे. नानाजी पंत, तोपर्यंत टांगती तलवार आहेच ना डोक्यावर. काय हो मोरपंत, तलवारच नाही आता टांगायला हातात. फक्त एक करूया, काय? जगदीश्वराला साकडं घालूया. हा. त्याला सांगू की देवा जगदीश्वरा, शृंगारपूरचा रस्ता चोखाळून ठेव. रस्त्यातील दगड धोंडे बाजूला कर, म्हणजे युवराजांचा प्रवास कसा अबदार होवो. वा वा वा, नानाजी पंत, हे अगदी लाखातलं बोललात हो. ज्योताजी, काय झालं ताईसाहेब? युवराज दिसले? नाही, इकडे तर नाही आले. मी इथंच आहे कावापासून तालीमखान्यात. तुम्ही जा पाहून या युवराजांना. खूप रागात आहेत ते. जा. होय. कुठे गेले असतील युवराज? सुनबाई, काय झालं? आले शंभूराजे? नाही ना मातोश्री, आम्ही सगळीकडे पाहिलं, पण कुठे गेलेत कोण जाणे. का असा हाताताईपणा करतात? स्वतः बरोबर इतरांच्याही मनाला क्लेश. मातोश्री, आम्ही कुठे कमी तर पडत नाही ना निखारा सांभाळायला. कसं सावरावं काही कळतच नाहीये हो आम्हाला. महाराजांनी तरी हे आदेशाचे फरमान का काढावं? किती जिवारी लागलाय शंभूराजांच्या. नाही मातोश्री, त्या बंद दाराड झालेल्या मसलतीचाच हा परिणाम आहे. युवराजांनी पहिल्यांदा आबासाहेबांसमोर वरचा आवाज लावला. किती दुखावले असतील आबासाहेब. पण म्हणून आदेश फरमान पित्याच्या नात्याने शक्य झालं नाही, म्हणून अधिकाराच्या शस्त्राने साधायचा. आम्हाला नाही पटलं हे. माफी असावी, वर्दी नाही दिली पर. पण काय, युवराज कुठे? समधीकडे धुंडलं. युवराज कुठे बी नाही. पागा, बुरुज, गंगासागर पेठ समधीकडे नाही. पण तू एकटा कुठे कुठे फिरणार? मी एकटा नाही, मानाजी तात्याबा ते बी धुंडतात. शेवटचं सदरव दिसलं पंत सुरनिसांबरोबर. मग त्यांना विचारायचं. ते बी दिसना आता. मातोश्री, यावेळी घंटानाथ. हे जगदीश्वरा, सगळ्या जगावर तुझी कृपा, मग आमच्यावरच अवकृपा का? चेष्टा, मस्करी, अवमान, अन्याय सगळं देतोस आम्हाला, भरभरून देतोस. मग आनंद देतानाच हात आखडता का घेतोस?
जेवायला पाटावर बसवतोस आम्हाला आणि घास घेण्याआधी ताट मात्र शिताफीनं काढून घेतोस. का का प्रत्येक वेळी आम्हालाच द्यावी लागते झाडाझडती? का नियती हा असा क्रूर खेळ खेळते आमच्याशी? जन्मदात्रीचं दूध पिण्या अगोदरच तिचा पाना आटावा. आईचं दूध पिण्याचा बाळ हक्क सुद्धा आमच्यापासून नियतीनं डावलावा. आम्ही कुठं रांगतो, दुडू धावतो, तिच्या पदरात लपू पाहतो तर तो पदरच हिसकावून घेतला जातो. जन्मदात्री आई आम्हाला सोडून जाते. ज्या वयात खेळायचं, बागडायचं, त्या वयात खेळाला पारखे झालो आम्ही. तिकडे मोगलांच्या छावणीत जाऊन शहाणं नसताना शहाण्यासारखं वागण्याच्या कसरती करत राहिलो. आग्र्याला गेलो, औरंगजेबाची कैद अनुभवली, मथुरेचा एकटेपणा, पोरकेपणा अनुभवला. स्वतःच्या मृत्यूच्या बातमीची मिठाई खाल्ली. पचवली. जिवंतपणी स्वतःचे दिवस घातल्याचा अनुभव आमच्या वाट्याला आला. सगळं सोसून सावरून जाणते झालो तर आऊसाहेब आम्हाला सोडून गेल्या. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभं राहताना आमच्या चारित्र्याला कलंक लावण्याचा प्रयत्न झाला. स्वराज्याचा युवराज छत्रपती पित्यासमोर आरोपी म्हणून उभा राहिला. न्याय मिळाला पण बदनामीनं काळीज मात्र सोलवटून गेलं. तिथेही नियतीने सोडलं नाही आम्हाला. नाही सोडलं. जवळच्या लांबच्या माणसांच्या हातात धारदार सुरे देऊन आमच्या भोवती उभं केलं. मन रक्तबंबाळ होत होतं, वेदनेच्या कळा उठत होत्या आणि आम्ही समजूतदारपणानंही लाजावं असा समजूतदारपणा दाखवत होतो. पण म्हणून का आमच्या इच्छा आकांक्षांचं कडेलोट? म्हणून का आमच्या महत्वाकांक्षाचे पाय छाटून तिला पांगळ बनवावं? आम्ही घेतलेल्या झेपेचा पंख वरच्या वर छाटून टाकला जावा? चित्तेश्वरा, नाही सहन होत हे. नाही सहन होत. आमचं उसळतं रक्त आता पेटतंय. आमच्या भाबड्या जीवाला आग लागली आहे. नियतीनं नेहमीच आम्हाला ठिणग्यांचा अंगार घातली. आम्ही निमूटपणे घातला आणि घोड्यावर स्वार झालो तर आता घोड्याची आयाळ सुद्धा पेटली. ईश्वरा, आमच्या उभ्या आयुष्याला वणवा लागलाय. हा वणवा आणि उपेक्षेचा वनवास थैमान घालतोय आमच्या भोवती. जगदीश्वरा, हे सहन करण्याची शक्ती आम्हाला दे. जी पावलं रायगडाच्या लाल रुजम्यावरून, लाल गालिचांवरून, फुलांच्या पायघडांवरून चालली, तीच आता शृंगारपुराच्या दगडधोंड्यांच्या वाटेवरून चालली. जिथं फुलांची उधळण झाली आमच्यावर, तिथेच सहानुभूतीचे दगड आमच्या दिशेनं भिरभिरत येतील. हे सहन करण्याची ताकद दे जगदीश्वरा. कोणालाच सांगू शकत नव्हतो, बोलू शकत नव्हतो, म्हणून तुझ्या दाराशी आलो. माफ कर जगदीश्वरा. आज या शंभूकडून तुला फक्त अश्रूंचा अभिषेक आणि संतापाची फुलंच मिळाली. पण दुसरं काहीच नाही आमच्याकडे आता देण्यासारखं. सगळंच हिरावून घेतलंय आमच्याकडून.